कोल्हापुरात गॅस सिलेंडरसाठी रांगा घाबरून जाऊ नका, पुरवठा अधिकाऱ्यांचं आवाहन. सध्या गॅस सिलेंडरचे बुकिंग अंतर 21 दिवसांवरून 25 दिवसांवर करण्यात आलेले आहे. त्यातच गॅस सिलेंडरच्या किमतीतही 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात गॅस मिळेल की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काही नागरिकांचे गॅस सिलेंडरसाठी बुकिंग झालेले असल्याने ते रांगा लावून सिलेंडर घेताना दिसत आहेत. त्यावेळी काही ठिकाणी वितरक आणि नागरिकांमधून किरकोळ वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचं समोर आलेलं आहे. याबाबत बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी म्हटलंय, नागरिकांना आवाहन केलंय. त्या म्हणाल्या की जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गरज असल्यासच गॅस सिलेंडरचे बुकिंग करावे. तसेच साठेबाजी टाळण्यासाठी व्यावसायिक गॅसवर तात्पुरते निर्बंध लावण्यात आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई नाहीये. आपल्याकडे साधारणतः दर दिवशी 28,000 इतक्या घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण होतं. तितका स्टॉक आपल्याला कंपनीवरून आपल्याला इथे प्राप्त होत असतो. त्याच्यामुळे घाबरून जायचे काहीही कारण नाही तिथे. त्यासाठी कुणीही नागरिकांनी गॅस एजन्सी समोर आपण रांगा लावण्याची आवश्यकता नाहीये. फक्त त्याचा जो काही पिरियड आहे, बुकिंगचा पिरियड आहे, तो 21 दिवसावरून 25 दिवस केलेला इतकाच आहे. त्यातही ज्या घरामध्ये एकच सिलेंडरचं कनेक्शन असेल तर त्याला बुकिंग मध्ये प्राधान्य असेल आणि त्याला डिलिव्हरी मध्ये सुद्धा प्राधान्य असेल. नाही, जितका आवश्यक आहे तितका आपल्याला पुरवठा मिळतोय, त्याच्यामध्ये काय अडचण नाही आता तरी. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर आता ऍक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये बंधनं आणलेली आहेत तिथे. त्यामुळे घरगुती सिलेंडरचा देखील वापर हा गॅस व्यवसाय करण्यासाठी करू नये असं मी आवाहन करते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.